लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे। लातूरात भाजपची आढावा बैठक पार पडली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार असून बसवराज पाटील मुरुमकर यांनी यावेळी आपला विश्वास बोलून दाखवला। स्वबळावरच निवडणूक लढवणार आहोत। काही ठिकाणी स्वबळावर लढू, काही ठिकाणी काही लोकांचं मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे त्याच्याशी काय वाटाघाटी असतील ते वाटाघाटी करू, परंतु शक्यतो आम्ही स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय आहे। पण जिथं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात, आमचे सगळे आमदार महोदय मंडळी काय म्हणतात किंवा इतर काही जाणकार मंडळी जे सिनियर लोक आहेत त्यांचंही सगळ्यांचं म्हणणं विचारात घेऊन तो आपण निर्णय घेऊ। अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। भाजपकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती। अर्चना पाटील हे राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी आहेत। अर्चना पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार असल्याची चर्चा आहे। अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देत आहेत हेच मी माझ्या गटातल्या लोकांना सांगणार। मागच्या टर्मचा उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे, त्यामुळे अर्थात जर अध्यक्षपदाची संधी पार्टीने दिली तर योग्य तो न्याय त्या खुर्चीला देण्याचा मी प्रयत्न करेल। आणि अनुभव गाठीशी लोकांचं प्रेम आहे, सगळ्या पूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्ते ओळखीचे, तिथले बऱ्याच गावांचे प्रश्न माहिती आहेत, त्यामुळे निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन। इतर पक्षांनी सत्ता आणि पैसा वापरला, आम्ही स्वतंत्र निवडून आलो। ठाकरे शिंदे राष्ट्रवादीपेक्षा आमची स्थिती चांगली आहे, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केलं। आम्ही काँग्रेसचे 24 नगरसेवक, 24 कॅरेट नगरसेवक सगळे आज आले होते कोकण भवनला। आमची काल मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठराव झाला। आमच्या गट नोंदणी आणि गटनेताची नोंदणीसाठी आम्ही इकडे आलो होतो आणि मला यानी अशरफ आझमीला सर्वसंमतीचे सगळ्या नगरसेवकांना मला गटनेता पदाचा निवड केला आहे माझी। आणि आज आम्ही कोकण भवनमध्ये आलो, आमचा स्वतःचा जे रजिस्ट्रेशन होता ते केले आणि गटाची नोंदणी केली, गटनेताचे ठरावाची कॉपी तिकडे दिली। आता काँग्रेसची 24 कॅरेटची टीम तयार आहे। भाजप शिवसेना जागा वाटपाच्या बैठकीतून शिरसाट बाहेर पडल्याची महत्त्वाची बातमी समोरते। जागा वाटपाच्या बैठकीतून मंत्री संजय शिरसाट हे बाहेर आलेत। पुन्हा मंत्री संजय शिरसाट यांना या बैठकीला आतमध्ये बोलवण्यासाठी खासदार संदीपान भुमरे बाहेर आले आणि त्यांनी हॉटेलच्या बाहेर आलेल्या शिरसाटांना पुन्हा बैठकीच्या दालनात ते खरं तर घेऊन गेलेत। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। मावळात भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती स्वतः बाळा भेगडे यांनी दिली आहे। भेगडेंकडून झेडपी आणि पंचायत समितीचे उमेदवार जाहीर करण्यात आले। राज्यात महायुती सत्तेत असली तरी मावळ तालुक्यात मात्र महायुतीला जोरदार तडे गेलेत। विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला संघर्ष आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपर्यंत पोहोचलाय। भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळात भाजप प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवणार असा ठाम निर्धार जाहीर केलाय। एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणी असं होत नाही। आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतला आहे की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही। मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत। या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो। बाळा भाऊ भेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली। बाळा भाऊ भेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेगडेंना कोण विचारतं? त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात, मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात, मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो, बघू कोणाला किती किंमत आहे। मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।